उज्जी फार सुंदर सगळं. आपल्या गावासारखा समाज इतर कुठल्याच मोठ्या गावांना जमत नाही. कारण आमचा अनुभव आहे, जेवढं मोठं गाव तेवढी पब्लिक कमी. आमच्याकडे आहेत ना कुसुंबा वगैरे गावांना सप्ते होतात, पण एवढी गर्दी जमत नाही. आपल्या गावाचं वैशिष्ट्य आहे, समाज जमतोय. फार सुंदर. पिनड्रॉप सायलेन्स टाचणी पडेल एवढी शांतता अपेक्षित आहे कार्यक्रमासाठी. फार सुंदर योगदान आदरणीय गुणवान महाराज मंडळी, हरिभक्तपरायण दयाराम महाराज धरणगावकर, श्रीकांत महाराज आहेत. हरिभक्तपरायण आमचे लहान गुरुबंधू गोपाळ महाराज मृदुंगाच्या साथीला आहेत. आमचे हरिभक्तपरायण विनेकरी आणि बाल भजनी मंडळ, फार सुंदर भजनी मंडळ. आणि या बालिका फार सुंदर. आपल्या गावाचं हे खरं आपल्या गावाचं वैभव. यापुढे आपल्या गाव नसत ना, हे आपल्या गावाचं खरं वैभव. एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. बाकी सगळं बाहेरचं आहे. बाकी सगळं मृदुंगाचार्य बाहेरचे, साऊंडवाले आमचे प्रेमदादा, ही सगळी मंडळी आम्ही बाहेर किती बाकी मोठी असतील पण बाकी बाहेरचे. आणि आपले जे उभे आहेत मागे ही खरी शोभा आहे बरं का. हे लहान लहान मुलं आमचे कृष्ण महाराजांची तळमळ आहे. आमचे भैया साहेब फार सुंदर. हो आमचे ही सगळी जी मंडळी प्रेम करणारी आहे, ही सगळी अहो काय तळमळ आहे सगळ्यांची. खरंच मला तर आश्चर्य वाटलं. आपले हो काय नाव त्यांचं, आपले मंडपवाले, हां अमृतदादा. हो अपंग आहेत हाताने, पण केवढी तळमळ आहे. आहेत अशी तळमळ करणारी माणसं आपल्या गावात आहेत. आपल्या गावाचं वैभव आहे. सगळे कार्यकर्ता मंडळी बरं का. मला असं बाकीच्यांची नावं घेऊन मग राग नाही म्हणायचा, पण फार आहे सगळं सुंदर. सगळा कार्यक्रमाचा संच आहे. आज माझ्यासोबत आलेले हरिभक्तपरायण वैकुंठवासी, ज्यांच्यामुळे पहिल्यांदा इथे आलो होतो दैवतमध्ये, झुंबर नाना, त्यांचे शालक आमचे आप्पा आहेत पाळधून, आमचे भैया महाराज पाळधून भजनी मंडळ. फार सुंदर कार्यक्रमाचा सगळा संच आहे. अप्रतिम कार्यक्रमाचं वातावरण आणि दिसतात किती सुंदर बघा. ही आपल्या गावाचं आणि हे वैभव आहे. वारकरी संप्रदायाचा महिमा आहे. सप्ताह कशासाठी करायचा, सप्त्याचा मुख्य उद्देश काय, हेतू काय. मला विचारलं एकाने, महाराज कुठे चालले. माझ्या गावात. हो माझं ज्यांच्याकडे आज जेवण होतं, आमचे मोठा भाऊ, आमच्या गावाचे व्याहीचे आहेत. मोठा भाऊ माळकरी आहेत. हो आमच्या सांजोरीचेच व्याही मोठा भाऊ. आणि म्हणून त्यांच्याकडे जेवण होतं. हो माझं गाव मामाचं लागतं, पण मला बरेच जण माझी मजा घेतात. मला विचारलं एकाने, म्हणे गोपाळ महाराज आज कुठे कीर्तन आहे. असं कीर्तन नाही विचारते, बरेच जण विचारतात आज कुठला वका आहे. म्हटलं कीर्तन आहे दैवतला बरं का. आणि म्हणे मग कशात कीर्तन आहे, कशाचं कीर्तन आहे. म्हटलं सप्ताहाचं कीर्तन आहे. म्हणे सप्ताह चालूच आहे तुम्हाला बोवा लोकेस ना. म्हणता हा एक म्हणे चांगलं आहे तुम्हाला, पोलिसच ना हप्ता बोवाच ना सप्ताह काय बंदच पडतात नाही. एक वर्ग ऐका विषय असा आहे की एक वर्ग आहे की जो या दृष्टिकोनातून पाहतो. पण ऐका मी तुम्हाला सप्ताहाचा उद्देश सांगतो. हा खर्च आहे सगळा. कशासाठी करायचा सप्ताह, सप्ताहाचा हेतू काय. नीट ऐका दादा. काळ अत्यंत कठीण आहे आणि कोरोनामुळे लोकांच्या लक्षातही आलं. भीषण परिस्थिती आहे. आज वाचवावं लागतील आपल्याला तीन गोष्टी आपल्या वाचल्या पाहिजेत. या 3 गोष्टी जर वाचल्या तरच आपलं अस्तित्व पुढे वाचणार आहे. एक आहे संतती, दुसरी आहे धर्मसंस्कृती आणि तिसरी आहे आपली संपत्ती. संपत्ती तिसऱ्या नंबरला. संतती वाचली पाहिजे. आपल्याला कोरोना व्हायरस पासून सरकारने आपल्याला बूस्टर डोस देऊन आपलं वाचून रक्षण करून घेतलं. पण व्यसनांचा व्हायरस, दुर्वर्तनांचा व्हायरस, मोबाईलच्या माध्यमातून विंडो उघडली, खिडकी उघडली ज्ञानाची. प्रत्येकाच्या खिशापर्यंत विज्ञान आलंय, प्रत्येकाच्या खिशापर्यंत ज्ञान आहे. आज मोबाईलमध्ये तुम्ही नाव टाकलं की सगळं येतं. युट्यूबला बॉम्ब कसा बनवायचा नाव टाकायचं काम आहे फक्त. गुगलला सर्च मारा, कसा बॉम्ब बनवायचा कसा, याचं सुद्धा मार्गदर्शन आहे. पण आपण हिंदू लोक धर्म संस्कृतीकडे वळत नाहीये. फार मोठं दुर्दैव आहे. कारण आपली धर्म संस्कृती एवढी श्रेष्ठ आहे. हिंदू जर अधिक धार्मिक झाला तर तो त्यागी बनतो, संन्यासी बनतो. बाबा रामदेव सारखा मोठा महात्मा बनतो. अख्ख्या देशात स्वदेशीची चळवळ सुरू केली. असे मोठमोठे. हिंदू धार्मिक झाला तर महात्मा बनतो, आणि मुसलमान धार्मिक झाला तर आतंकवादी बनतो. आपली धर्मसंस्कृती फार मोठी विषय. धार्मिक झालं पाहिजे माणसाने, जीवनामध्ये रक्षण केलं पाहिजे धर्माचं. आणि ही तरुण पिढी, ही जी मुलं आहेत ना, संतती, संपत्ती आणि धर्मसंस्कृती टिकली पाहिजे. हा विषय मोठा विषय. धर्माचं रक्षण करा, आपल्या हातात आहे सगळ्या गोष्टी. आणि म्हणून ही जी पुढची पिढी नाही, आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपल्या समोर ज्यांनी आज कीर्तनाची पहिली चाल रूपावली त्यांनीच म्हटली भाऊ बहिणीची जोडी. बघा हा बसला खाली. माझा मुलगा आहे 5 वर्षाच्या वयामध्ये ज्ञानेश्वरी वाचायला लागला शाळेत जायच्या अगोदर.
भाऊ बहिणीची जोडी तुमच्याकडे मोबाईल असेल ना, महाराष्ट्रातील सर्वात लहान बाल कीर्तनकार म्हणून त्यांची ख्याती महाराष्ट्रभर आहे. दोन्ही भाऊ बहिणी कीर्तन करतात. हा बसलाय ना, हा 9-10 कीर्तन झाली याची. भानुदास महाराज ही आषाढी आळंदीला आहे. मुलगी माझी आळंदीला नंतर गेली, पण आळंदी जायच्या अगोदरच कीर्तन करायला लागली. ही सुंदर अशी जोड आहे. मी हे का बोलतोय की संस्कार घरातून द्यावे लागतात. या तळमळीने सांगतोय तुम्हाला. मला आनंद वाटलाय, पोरं मागे उभे आहेत आणि पुढे पण पोरं बसले आणि यांच्या मागे तुम्ही बसले. आणि हे का बरं बसले खरं सांगू, तुम्ही बसलेत म्हणून त्या बसले. बरोबर आहे ना? बाप तसा काय म्हणे आपली जुनी, बाप तसा पुढे काय तुमले नाही माहिती, पुढली असली माहिती. बाप तसा बेटा एवढं माहिती. मन तीन टप्प्याची ती. बाप तसा बेटा, भुई तसा तोटा, कुंभार तसा लोटा. 3 प्रकार. कुंभार तसा लोटा. आणि जर कुंभाराने लोट्यावर लक्ष दिलं नाही, तो जर व्यसनी निघाला, दारू प्यायला लागला, दारूला आपल्या ऐराणीमध्ये मुतारा म्हणतात, आणि तो मुतारा प्यायला लागला का त्याला म्हाताऱ्या बाया म्हणतात, मुतना लोटा. धर्म संस्कृतीचं रक्षण करा दादा. माझ्या गावात ऐका, इतके ऐका ना, दारूमुळे एवढ्या पिढ्या संपत चालल्या. इतकी भयंकर परिस्थिती आहे. याचा विचार करण्याची गरज आहे. सावधानतेचा इशारा जगद्गुरु महाराज आपल्याला अभंगातून देत आहेत. संतांनी जगाला सावधान केलंय दादा. लोकसंख्या झपाट्याने कमी होते आपली. आणि ऐका, इतकी विचित्र परिस्थिती पुढे. प्यू नावाच्या एजन्सीचा रिसर्च आहे. प्यू नावाची एजन्सी, PWE, गुगलला सर्च करू शकतात. भारतामध्ये आपला जन्मदर फार घटलेला आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, एक 10 वर्ष वाट बघा. 10 वर्षाने गलीतल्या 10 घरांपैकी एका घराला कुलूप असणार आहे. गावातल्या 100 घरांपैकी 10 घरांना कुलूप असणार आहे. त्याचं कारण आहे आपली लोकसंख्या झपाट्याने कमी होते. इथे बसले सगळ्यांना सांगा ना, तुम्हाला किती मुलं आहेत? 1 मुलगा 1 मुलगी. 2च्या 2 आहेत ना. पुढे काय? ज्याला शेती नाही त्याच्या पुराचं लग्न होणार नाही. ज्याच्या मुलाला लाईन नाही, ज्याचा धंदा नाही, व्यवसाय नाही, काहीच नाही, त्याचं लग्न होणार नाही. पिढ्याना पिढ्या बसतील. पुढे पुढे दिवा लावायला कोणी राहणार नाही. ही भीषण परिस्थिती आहे. आपण या पुढच्या गोष्टीचा विचारच करत नाहीये. आणि म्हणून संतती, संपत्ती आणि धर्म संस्कृती टिकली पाहिजे. आपली संस्कृती, आपला धर्मसंस्कार फार उच्च आहे बरं का. इतकी उच्च संस्कृती आपली जगाच्या पाठीवर. आपली धर्म संस्कृती सारखी उच्च संस्कृती नाही. आजही दुसऱ्याचा विचार करतो आपण. दुसऱ्याचा विचार करणारी आपली धर्म संस्कृती. आपण सगळ्या गोष्टींना आई म्हणतो. आपले संस्कार, संस्कृती म्हणजे काय? भूक लागल्यावर खाणे याला प्रकृती म्हणतात. भूक लागल्यावर खाणे याला प्रकृती म्हणतात. भूक नसताना खाणे याला विकृती म्हणतात. आणि भूक असल्यावर सुद्धा दुसऱ्याला जीव घालून मग जेवणे याला धर्म संस्कृती म्हणतात. ज्याच्याकडे पंगत असते, ज्याच्याकडे पंगत असते, मला सांगा, अन्नदान देणारा दाता, पंगत देणारा जो दाता आहे, तो कोणत्या पंक्तीला बसतो? पहिल्या का शेवटच्या? का? अगोदर दुसऱ्याला जेव घालून मग जेवणे ही आमची धर्म संस्कृती. आम्ही सगळ्या गोष्टींना माता म्हणतो. भारत माता की. आज सर्वांनी घोषणा दिल्या ना. आज देशाचा 75वा स्वातंत्र्य दिवस आपण साजरा केला. आपण माता म्हणतो. भारत माता की जय. इतर कुठल्याच देशाला माता म्हणत नाही ते लोक. असं कधी ऐकलंय का? अमेरिका माता, रशिया माता, चीन माता. आपल्या देशालाच माता म्हणतात. किती मोठी विचारधारा आहे. इतना आदर यहाँ नदियों को भी माता कह के बुलाते हैं. इतना आदर इंसान तो क्या पत्थर भी पूजे जाते हैं. इतने पावन है लोग जहाँ, इतने पावन है लोग जहाँ, मैं नित नित शीश झुकाता हूँ. भारत का रहने वाला हूँ, भारत की बात. हे प्रिय जहाँ की रीत सदा, हे प्रिय जहाँ की रीत सदा, मैं गीत वहाँ पे गाता हूँ. भारत का रहने वाला हूँ, भारत की बात. भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. या देशाची संस्कृती किती श्रेष्ठ आहे. आपण पृथ्वीला माता म्हणतो. नदीला सुद्धा काय म्हणतो? माताच म्हणतो.
नवे नवे एकाने विचारलं, महाराज हो आपल्या भारतातले लोक चंद्राला मामा का म्हणतात? बरोबर आहे ना? चंद्राला काय म्हणतात तुम्ही पोरो? कोणता मामा? हा चांदा मामा, चांदो मामा, चांदो मामा. पुढे काय? भागलास का, हा ना? चंदा मामा से प्यारा मेरा मामा. एकाने विचारलं चंद्राला मामाच का म्हणतात तुम्ही भारतीय लोक? फक्त भारतीय लोक म्हणतात. इंग्रजी तिकडचे लोक मामा नाही म्हणत, तिकडे वेगळं नाव आहे. काय नाव आहे? इंग्रजीमध्ये चंद्राला काय म्हणतात? वा, मून म्हणतात. मामा नाही म्हणत, आम्ही मामा म्हणतो चंद्राला. का? किती विचारधारा श्रेष्ठ. चंद्राला मामा का म्हणतात? कधी विचार केलाय का? याच्या मागे कारण आहे. आज विज्ञान मान्य करते, पण आमच्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी सांगून ठेवलाय, हा चंद्र जो आहे न फिरता पृथ्वीचे फिरणे. ज्ञानोबराय म्हणतात चंद्र हा पृथ्वीचाच एक तुटलेला भाग आहे आणि पृथ्वीच्या भोवती तो परिक्रमा करतोय. पृथ्वीचाच एक भाग असल्यामुळे पृथ्वीला आपण आई म्हणतो आणि आईचाच जो भाग आहे म्हणजे तो आईचा कोण झाला? मग भाऊ झाला ना. आईच्या भावाला काय म्हणतात? ऐकताय ना? म्हणून चंद्राला आम्ही मामा म्हणतो. पृथ्वीचा एक भाग आहे हा. किती विचारधारा आमची श्रेष्ठ आहे, किती चांगले विचार या संस्कृतीमध्ये आहेत. फक्त सावध राहिलं पाहिजे. जीवन जगत असताना ऐका, वेळेवर सेवा थांबवणार आहे. जीवनाचा उत्कर्ष, जीवनाची प्रगती, जीवनाचा विकास व्हावा म्हणून जरा नीट ऐका. जास्त वेळ घेणार नाही तुमचे. 10 वाजलेत, 11च्या आत कीर्तन थांबेल. 60 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहेत. पण सर्वांना सूचना, ऐकणारी मंडळी ज्यांना उभं राहून ऐकायचं काही हरकत नाही, पण पायातली चप्पल काढून उभे राहा. जवळ या, बरं होईल जवळ आला तर. फार सुंदर योग आहे. जास्त वेळ घेणार नाही तुमचा. महत्वाचा विषय सांगतो ऐका. अनेक घरामध्ये दुःख आहे, अनेकांच्या जीवनात दुःख आहे. तुम्ही कीर्तनात बसलात तेवढं दुःख विसरून बसलात. प्रत्येक जण दुखी आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया है घर बैरागी. प्रत्येकाला दुःख आहे. काबाड कष्ट करून घरात पैसा टिकत नाही. ऐका जरा बारीक आहे, कमी काय सांगतो. माझा पंचांग ज्योतिषचा अभ्यास आहे, ब्राह्मणाचे काम करतो मी. कुंडली पण काढतो, वास्तुशास्त्र. मला घरात गेल्या गेल्या लक्षात येतं काय अडचण आहे. जर बारीक आहे का तुमच्यासाठी सांगतो. काबाड कष्ट करून घरात पैसा टिकत नाही, घरात सुख नाही, शांती नाही. बऱ्याच घरात पैसा खूप आहे पण दवाखाना संपत नाही. बऱ्याच घरामध्ये घरात माणसं आले की भांडणं होत राहतात. बाहेर चांगली असतात पण घरात आली का भानगड झाल्याशिवाय. याला काही कारण आहेत. जीवनामध्ये प्रगती व्हावी, जीवनामध्ये उत्कर्ष व्हावा, जीवनाचा विकास व्हावा, जीवनाचं कल्याण व्हावं, त्याच्याकरता 4 गोष्टी ज्याच्या जीवनात आहेत त्याच्या जीवनाचा उद्धार आहे. ऐका ना, 4 गोष्टी ज्याच्या जीवनात आहेत त्याचा उत्कर्ष, त्याचा विकास आहे. ज्याच्या जीवनामध्ये 4 गोष्टींचं महत्व आहे त्याची प्रगती, त्याची उन्नती, त्या घराचा विकास आहे. 4 गोष्टी कोणत्या कोणत्या ऐका. जो व्यक्ती जीवन जगत असताना मानवी जीवनाच्या प्रवासामध्ये जीवन जगत असताना जो सावधान आहे प्रत्येक गोष्टींपासून, त्याचं जीवन उत्तम आहे, त्याचं जीवन उत्कृष्ट आहे, त्याच्या जीवनात विकास आहे, त्याच्या जीवनात प्रगती. जीवात्मा सावधान राहिला पाहिजे. दुसरी गोष्ट, जसा प्रसंग येईल आपल्या जीवनात त्या प्रसंगाला तो सामोरी गेला पाहिजे. म्हणजे प्रसंगाला तो सादर झाला पाहिजे, सावधान राहिला पाहिजे. दुसरी गोष्ट, प्रसंगानुसार जीवनामध्ये तो सादर राहिला पाहिजे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, संसार हा सुखरूप नाही, संसार हा दुःखरूप आहे. म्हणून संसारामध्ये आलेल्या प्रसंगांमध्ये तो जीवनामध्ये असलेल्या आपल्या व्यवहारामध्ये जीवनामध्ये समाधानी असला पाहिजे, सावधान राहिला पाहिजे, सादर राहिला पाहिजे प्रत्येक प्रसंगाला. तिसरी गोष्ट, तो समाधानी असला पाहिजे संसारामध्ये. आणि चौथी महत्वाची गोष्ट, या सगळ्या गोष्टी करत असताना ईश्वरावर, भगवंतावर, त्या परम सत्तेवर तो सर्वात्रित असला पाहिजे, तो समर्पित असला पाहिजे. लक्षात राहिला का 4 गोष्टी कोणत्या सांगितल्या मी? सावधान राहिला पाहिजे, सादर राहिला पाहिजे, समाधानी राहिला पाहिजे आणि चौथी गोष्ट तो समर्पित राहिला पाहिजे. देवावर त्याचा भार असला पाहिजे, देवाला समर्पण असलं पाहिजे. सावधानता, सादरपणा, समाधानी आणि समर्पण या 4 गोष्टी ज्याच्या जीवनामध्ये आहेत त्याचा विकास आहे, त्याची प्रगती, त्याचा उत्कर्ष आहे. जगद्गुरु महाराज या अभंगातून समयानुसार जीवनामध्ये सावधान राहिलं पाहिजे. जो सावधान राहील त्याचं जीवन बरं आहे किंवा सावधान राहिलेलंच बरं, हे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात.
सावधान राहावे समय राखून, बरे सावधान राहावे समय राखून सावधान राहावे बरे. महाराज म्हणतात समयानुसार प्रसंगानुसार सावधान राहिलेलं बरं. जो सावधान राहील तोच पोचेल. बरोबर आहे ना. आपण हायवे काठी राहतात. आता हा हायवे कुठे गेला, कुठे गेला, पलीकडे गेला आणि त्याचा स्पीड अजून वाढला कारण तो 4 वे झाला. त्याच्यामुळे काय झालं की गाड्या जास्त जोरात जायला लागल्या. पण हायवेला रस्त्याला ठिकठिकाणी बोर्ड फलक लावलेले असतात चालकांसाठी. काय फलक असतात, सावधान, पुढे गतिरोधक आहेत. बरोबर आहे की. जो चालक सावधान राहील तो व्यवस्थित आपल्या ध्येयावर पोहोचेल. इंदोरहून निघालेली गाडी जर ड्रायव्हर सावधान राहिला तर मुंबईपर्यंत पोहोचेल. ही सावधान राहिला तर मुंबईपर्यंत पोहोचेल आणि जर सावधान राहिला नाही तर कुठे पोहोचेल, दवाखान्यात पोहोचेल, नाहीतर स्मशानात पोहोचेल. सावधान राहायला पाहिजे मानवी जीवन जगत असताना. जीवनामध्ये सावधान राहायचं आहे का, दैवत कर. एक 6 गोष्टीपासून सावधान राहा. जो माणूस 6 गोष्टीपासून सावधान आहे त्याचं जीवन सफल आहे, त्याचं जीवन उत्कृष्ट आहे, त्याच्या जीवनामध्ये उन्नती, प्रकाश, विकास आहे. 6 गोष्टीपासून सावध राहायला पाहिजे. बारीक आहे. पहिली गोष्ट संपत्तीपासून सावधान राहा. दुसरी गोष्ट संगिनीपासून म्हणजे सहचारिणी पत्नीपासून सावधान राहा. तिसरी गोष्ट संततीपासून सावधान राहा. चौथी गोष्ट ऐका ना, चौथी गोष्ट समाजापासून सावध राहा. 5वी गोष्ट संगतीपासून सावधान राहा. आणि 6वी गोष्ट सोयऱ्यांपासून सावधान राहा. ज्याच्या जीवनात या 6 गोष्टीपासून सावधानता आहे. ऐका, पहिली गोष्ट धनापासून म्हणजे संपत्तीपासून सावधान राहा. या धनाचा नियम आहे. मी जे सांगतो हे वेगळं काही सांगत नाही, महाराजांनी सांगितलंय. काय, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, हे बंधू सोया रे पिसुना, बंधू सोया रे पिसुना, हे सर्व मिथ्या हे जाणून, सर्व मिथ्या हे जाणून, हे शरणारी घा देवाची, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, शरणारी घा देवाची, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, बंधू सोय रे पिशून. धनापासून सावधान राहा. ऐका ना, तर बारीक ऐका. धनापासून सावधान राहा. ज्याच्याकडे धन आहे, ऐका दादा, ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे धन आहे, त्या माणसाने कडक शब्द लक्षात ठेवा. मी काय सांगतोय, शास्त्र म्हणताय संपत्ती ज्याच्याकडे त्याच्याकडची आज असणारी संपत्ती 3ऱ्या पिढीपर्यंत कमी होईल. संपत्तीचा नियम आहे, 3ऱ्या पिढीत ती जाते. आणि ज्याच्याकडे आज धन नाही त्याने लक्षात ठेवा, ते गरीब आहेत पण त्यांनी नीतिमत्ता सोडू नका. तुमच्या 3री पिढीमध्ये पैसा आल्याशिवाय, या धनाचा नियमच आहे. या धनाचा ना धरी विश्वास, जैसी तरुवर छाया. धनाचा विश्वास ठेवू नका. मायबाप, धन हे धोकेदायक आहे. ज्ञानोबर, आता बघा ही आता पौर्णिमा गेली. आपला सप्ताह फार अत्यंत सुंदर श्रावण महिना आहे. रक्षाबंधन गेलं बघा, पौर्णिमा गेली. आता पौर्णिमा गेल्यानंतर काय ते
पौर्णिमा गेल्यानंतर काय ते अमावस्या, आणि अमावस्या गेल्यानंतर काय ते पौर्णिमा येते, आणि पौर्णिमा गेल्यानंतर पुन्हा काय ते अमावस्या. ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबराय म्हणतात, अदृष्ट झाली या उदासू पालटे श्रीमंताचा विलासू, का पौर्णिमे पाठी चंद्रांशू पालटे जैसा. ऐका ना, पौर्णिमा गेली तर अमावस्या येते. ज्याच्याकडे धनाची पौर्णिमा आहे त्याच्याकडे अमावस्या सुद्धा आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून धनवाल्यांसाठी एक सूचना आहे, तुमच्याकडे धन आहे त्या धनाचा विनियोग योग्य पद्धतीने करा. शास्त्र म्हणतं धनामध्ये काय केलं पाहिजे, द्रव्याची मागे कडी काळाचा लाग, म्हणून या संग खोटा त्याचा. पैसा संपत्ती जर विकृत मार्गाने आली, मापाच्या बाहेर आली, आणि जर त्या घरात ज्याच्याकडे पैसा, बारीक आहे का ना, ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे दान धर्म नसेल तर ती धन संपत्ती घरातल्या पिढीतल्या माणसांची बुद्धी खराब केल्याशिवाय राहत नाही. म्हणून शास्त्र सांगतं संपत्तीचा 10वा भाग दान केला पाहिजे. कितवा भाग? दानाने धनाची शुद्धी होते. बोधयंती न याचन्ते भिक्षाद्वारे गृहे गृहे, दियताम दियताम अदातु फल ईदृशम. संपत्तीचा 10वा भाग दान केला पाहिजे. न्यायोपार्जित वित्तेन दशमांशेन धीमताम कर्तव्य विनियोग शहीश प्रित्यर्थ हेतवे. शास्त्र म्हणतं तुम्ही जो पैसा कमवलाय ना, ऐका ना, इकडे लक्ष द्या, तुम्ही ऐका इकडे लक्ष द्या. कमवलेला पैशाचा 10वा भाग वर्षाकाठी जर तुम्ही दान दिला तर उरलेला 90% शुद्ध होतो. तुमची पिढीची बुद्धी खराब करणार नाही. 10वा भाग म्हणजे 10 लाखाचं उत्पन्न झालं तर किती दान करावे लागतील? बोला पटकन, मला बोलकी माणसं फार आवडतात. किती करावे लागतील? 1 लाख. देतात का लोक? दान धर्म करतात? अरे बापरे, आपल्या लोकांना दान धर्म माहीतच नाही. तुम्हाला दान धर्म बघायचा असेल जैन लोकांचा बघायचा. जैनांच्या एकाही मंदिरावर यजमानाचं दान देणाऱ्याचं नाव नसतं. त्यांची सगळी मंदिरं मार्बलची असतात. दान देण्यामध्ये पुढे. आपल्या लोकांचं दान फार वेगळं. सप्ताहाला वर्गणी मागणारे सांगायला लागले, जाहीर केलं, मोठ्या ऐटीच सांगतो तो देणारा दाता. लिखल्या 11 रुपया शेर भर गहू, जेवाले नाना मोठा 9, आणि सप्ताह भयना का तुमना हिशोब लेवाले येऊ. आपले लोक दान नाही देतो. एकदा ख्रिश्चन लोक, अमेरिकेचे ख्रिश्चन, चीनमधले बुद्ध लोक आणि भारतातले हिंदू लोकांची चर्चा चालू होती की तुम्ही दान देण्याची तुमची पद्धत कसं काय. ख्रिश्चन लोक म्हटले, आम्ही कमवलेला सगळा पैसा वर्षाकाठी एकदा क्रिसमसला तो पैसा असा क्रॉस काढतो, जमिनीवर त्रिकोण करतो आणि पैसा वरती फेकतो. त्रिकोणात जो पैसा पडला तो आम्ही मिशनरीसाठी वापरतो, बाकी पैसा आमचा. बुद्धिस्ट लोकांना विचारलं, चीनमधल्या लोकांना, तुम्ही पैसा कसा खर्च करतात दानासाठी? ते म्हणे, आम्ही तुमच्यासारखे असे कंजूसपणा करत नाही. आम्ही असं त्रिकोण नाही करत, आम्ही गोल रिंगण करतो आणि त्याच्यात पैसा वरती फेकतो. जो रिंगणात पडला तो पैसा देवाच्या कामाचा आणि बाकीचा बाहेरचा आमचा. भारताच्या लोकांना विचारलं, तुमची दान देण्याची पद्धत कशी काय? आम्ही तुमच्यासारखे असे हलकट नाही, आम्ही असे त्रिकोण चौकोन गोल रिंगण नाही काढत. आम्ही कमवलेला सगळा पैसा हा धनत्रयोदशीला वरती फेकतो. वरती राहतो देवना, बाकी बट आमना. दान देण्याची वृत्ती नाही आपली. दान दिलं पाहिजे. दानाने धनाची शुद्धी होते. महाराज म्हटले, धन फार विचित्र आहे. तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण. माझ्या वडिलांचं सुंदर दृष्टांत आहे, ऐका ना दादा. माझ्या वडिलांचं दृष्टांत मी लहानपणापासून ऐकत आलो. माझ्या घरात परमार्थाची आमची 3री पिढी सुरू झाली. माझे वडील कीर्तनकार कृष्णाजी महाराज सांजोरीकर जळगुणकर. 45 वर्षापासून घरात पंढरीची वारी आहे. श्री क्षेत्र पंढरपूरला, आपला धुळे तालुक्याचा एकुलता एक मठ आहे पंढरपूरला नदीच्या पलीकडे म्हसोबा मंदिराजवळ आपला मठ आहे. पुंडलिकाच्या समोर पंढरपूरला मठ आहे, सांजुरीला मठ आहे. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. हे मुलं हे सहज आजोबांचे गुण आहेत म्हणून हे कीर्तन करायला लागले. हे मला, कारण हे आजोबांचे संस्कार बरं का, लक्षात ठेवा. आजोबांचे विज्ञान सुद्धा मान्य करतं, आजोबाचे गुण नातवामध्ये सहज येतात. बापाचे गुण मुलात नाही येत, पण आजोबाचे येतात. लक्षात येतं ना तुम्हाला? म्हणून तर म्हाताऱ्याचं आणि नातूचं चांगलं जमतं. बापाचं आणि पोराचं जमत नाही, पण म्हाताऱ्याचं नातूचं भलतं चांगलं जमतं. त्याचं कारण आहे, मुलगा म्हणजे मुद्दल आहे आणि नातू म्हणजे व्याज आहे. आणि लोकांना जास्त काय आवडत? व्याज भलतं आवडत. ऐका ना, फार सुंदर योग आहे. 3 भाऊ शेतामध्ये नांगर हाकलत होते. नांगर हाकलता नांगर रुतला, नांगर थांबवला. दुपारची वेळ आहे. त्यांनी जमीन खोदली, पाहिलं तर धनाचा हंडा सापडला तिथे जमिनीमध्ये. हंडा सापडल्यानंतर त्यांनी झाडाखाली हंडा घेऊन बसले. 3 भाऊ हंड्याकडे पाहायला लागले आणि तिने म्हणतात, का रे, आता दुपारची 12-1 वाजेची वेळ झाली. एक म्हणे बायांचा डबा घेऊन यायची वेळ झाली. एक म्हणे बायास लिहू दे नको, बायासना पोटमा गोष्ट राहत नाही.
एक काम कर, आज तू जा डबा घ्यायला. लहान भावाला भाकरी घेण्याकरता पाठवलं, त्याला सांगितलं तू भाकरी घेऊन ये, आपण संध्याकाळी हंडा झाकून घेऊन जाऊ व्यवस्थित, लोकांना समजता कामा नाही. तू बायांना घेऊन येऊ देऊ नको, तू जा बरं, जा जेवण घेऊन ये, आपण जेवण करू इथेच. नागर थांबवलेला आहे. हंड्याच्या शेजारी दोन भाऊ बसले, एक डबा घ्यायला भाकरी घ्यायला गेलाय आणि रस्त्यात तो गेलेला आहे. हे दोन्ही भाऊ हंड्याच्या आजूबाजूला बसले. धनाकडे पाहता पाहता बुद्धी भ्रमिष्ट झाली, बुद्धी फिरली. दोन्ही भाऊ म्हणतात, का रे हंडा एक आहे, वाटे तीन कस काय? म्हणे मग करायचं काय? आपण असं करू, त्याला पाणी लेवाल दाडसो, येर मग पाणी भरायला घ्या, आपण वरती ढकली दिसत, खाली पडते, दगडे टाक दिसत, मरत हंडाना वाटा दोनच पडतील. संध्याकाळी आपण त्याचं प्रेते घेऊन जाऊ, हंडा पण झाकून घेऊन जाऊ. त्या नियोजनामध्ये त्याच्या प्रेतासोबत हंडा झाकून घेऊन जाऊ. नियोजन ठरलं दोघांचं. हा हंडा घ्यायला, हा भाकरी घ्यायला गेला होता. याच्या डोक्यात विचार सुरू झाला. हा विचार करतो, हंड्याचे 3 वाटे पडण्यापेक्षा माझा एकट्याचा जर झाला तर. याने पण नियोजन फार सुंदर केलं. याने येताना त्या डब्यामध्ये विष टाकून घेतलं, जेवणाच्या डब्यात. हा डबा घेऊन आला. म्हणे भाऊ भूका लागेल शेत ना? म्हणे हा, जेवण करले पटकन, जेवण करले पटकन. त्या म्हणे आमले जेवण आहे पण पाणी राही, पाणी लई येरवरती बाय. हा पाणी घ्यायला गेला. पूर्वीचा काळ, विहिरीमध्ये त्या ठिकाणी पाणी काढायला लागला. यांनी धक्का मारला, पाण्यामध्ये पडला. ठरल्याप्रमाणे दगड टाकले. म्हणे याले संध्याकाळी काढस होती, याले बी काढस होत नाही, हंडा बिलीच असो. पाण्याची बादली घेऊन आले. दोन्ही भाऊ आजूबाजूला हंड्याच्या जवळ बसले जेवायला. पोटभर जेवले. संध्याकाळी त्या ठिकाणी जेवले, थोडेसे झोपले आणि संध्याकाळी उठले आणि हंडा घेऊन घरी गेले. बरोबर आहे ना? हंडा घेऊन गेले का? जपी घ्या, त्यासनं प्रेत लई जाणं पड. हंडा तिथे जागेवर राहिला. महाराज म्हटले, या धनाचा न धरी विश्वास. महाराज म्हटले, धनावर विश्वास ठेवू नका, धनावर विश्वास ठेवू नका. जी माणसं धनावर प्रेम करत नाही, जी माणसं दानावर प्रेम करतात, परमात्म्यावर प्रेम करतात, भक्तीवर प्रेम करतात, या सज्जनांवर प्रेम करतात, त्यांच्या निमित्ताने सप्ताह चालतो. विठ्ठल विठ्ठल. धन दारा पुत्र जन. दारा, दारा शब्दाचा अर्थ आहे पत्नी, संगिनी, सहचारिणी. तिच्यापासून सावध राहा. ऐका ना पुरुष मंडळ, पत्नीपासून सावधान राहा. म्हणजे का सावधान राहा? कारण स्त्री, शास्त्र म्हणतं, स्त्री ही विनाश्रयाशिवाय राहत नाही. विनाश्रयेन शोभनते पंडिता वनिता लता. 3 गोष्टी विनाश्रयाने राहत नाही. त्याच्या स्त्रीचा नंबर पहिला आहे. स्त्री विनाश्रयाने राहत नाही. स्त्री लहानपणी बापाच्या आश्रयाने राहते, तरुण झाली की भावाच्या आश्रयाने राहते, लग्न झालं की नवऱ्याच्या आश्रयाने राहते. लग्न झाल्यानंतर त्या घरात आली, नवऱ्याचा हात धरून राहिली आणि नवऱ्याचा हात धरून घरात आली. त्या घरात कुणासाठी राहते खरं सांगा? पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, अमानारायण तैशा परी. नवऱ्याच्या आश्रयाने त्या घरात राहते. पण कुठपर्यंत? नवऱ्याची सत्ता संपली, म्हातारपण आलं, तो थकला, आता मुलांच्या हातात कारभार आला, आता मुलं मोठी झाली, पती नवरा म्हातारा झाला, आता कुणाच्या आश्रयाने राहते? मुलांच्या आश्रयाने राहते. ऐकताय ना? बरोबर आहे ना? कुणाच्या आश्रयाने गेली? मुलांच्या आश्रयाने. आता म्हाताऱ्याला दिलं सोडून. याला म्हणतात राजकारण. खरं सांगा, घरात दैवतकर तुमचा काय अनुभव आहे? घरात म्हाताऱ्या बापाची आणि पोराची जर भांडण झाली, म्हातारी कोणाची बाजू घेते? खरं सांगा माय, तुम्ही सांगा. म्हातारी कोणाची बाजू घेते? पिंट्या तुन चाल दे, याले अक्कल नाही दलाले. अहो म्हातारा असाशे, याले मी कसा वागिले नु मन माले माहिती शे. तुन चाल दे पिंट्या. याला म्हणतात राजकारण. राजकारणाची व्याख्या आहे, जिकडे सत्ता तिकडे राहणे, याला काय म्हणतात? आणि लोकांचं फार मोठं चुकतं बरं का. गल्लीत बसून दिल्लीच्या चर्चा बसतात, गल्लीत चौकात बसतात आणि दिल्लीच्या मुंबईच्या चर्चा. एकनाथ शिंदेने तर जावलं नाही पाहिजे. तुला घर न द घर मा पक्ष बदली राहणार तुला. म्हातारी मुलाच्या आश्रयाने गेली, तुझी सत्ता आता काही राहिली नाही. हे असंच आहे ना. महाराज म्हटले, जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची आगा. इंद्रिय मावळली आला बागुल आजा, कैसा विपरीत झाला तोची देह नोहे तुझा. तो ऐका ना दादा, तोच देह, तीच बायको, तेच मुलं, तेच घर. पण तरुणपणातलं तेच नाव राहतं का? तरुणपणातलं काय नाव असतं माणसाचं? भाऊसाहेब, आप्पासाहेब, तात्यासाहेब, अण्णासाहेब. आणि म्हातारा झाला असेल तो अण्णा. आणि बाहेरचा माणूस येतो आणि घरच्या माणसांना विचारतो, घरातल्या म्हातारीला विचारतो, अण्णा साहेब कुठे गेले? म्हातारी म्हणे, कोण? आमना म्हातारा का? आमना दल्ला? अरे कसा ना अण्णा आमना दल्ला? तो चादड्या गरमात पडेल ना. चादड्या, आमना कातड्या. कसे कसे शब्द वापरतात बघ. महाराजांनी शब्द वापरला, आला बागुल आजा, कैसा विपरीत झाला. जोपर्यंत आहे ना, जव चाले मोठा धंदा, तव बहीण म्हणे दादा,
घरमा दाना ते नवरा मनान पुढे ना तुमले माहित शे ना. जोपर्यंत आहे ना, ऐका तुम्ही, पगाराचा दिवस असेल त्या दिवशी घरातली वागणूक बघायची. पगार घेऊन माणूस घरी आला त्या दिवशी घरातलं वातावरण बदललेलं असतं. किंवा शेतकरी असेल, पेमेंट घेऊन माणूस जेव्हा संध्याकाळी घरी येतो त्या दिवशी म्हातारीची परिस्थिती बघायची. म्हातारी काय गोड बोलते हो. काय 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 पाहिजे तुमले? चहा कर देऊ, कॉफी कर देऊ का कोको कोला कर देऊ तुमले? अहो म्हणे नको, दिनभर मार्केटमा बोलता त्रास होय ना, आज लोकर लिलाव बी होईना नाही, विलटी लोकर भेटणे नाही, गण त्रास होई आज ना त्रास. काय सांगू तुले, नुसतं अंगांग दुखी राहणं. म्हातारी म्हणे हात पाय दाबी देऊ, तुम्हाला पाय दाबी देऊ का डोकं दाबी देऊ का तुम्हाला गया दाबी देऊ? महाराज म्हणतात धनवंत पुरुषासी स्त्री लवटव करी कैसी, तुकडा देखो नी सुनी जैसी, हलवी पुच्छासी आपुलिया. सगळे नाते सब पैसो के भाई, नाही कुणाचे कुणी. अहो बहीण सुद्धा, आता रक्षाबंधन गेलं ना, महाराज म्हणतात जवळ आले मोठा धंदा तो बहीण म्हणे दादा. बहीण भावाला कुठपर्यंत मानते ऐका ना, जोपर्यंत आखाजी दिवाळीला भाऊ घेणं देणं करतो, आखाजी दिवाळी रक्षाबंधनले भाऊ घेणं देणं करतो, तोपर्यंत भाऊ चांगला. पण 2-3 दिवाळीला जर भाऊ घ्यायला आला नाही, तीच बहीण त्याच गावात चर्चा करते, आशा बाई यंदा घ्यात नाही तुम्ही दही बदले दिवाळीले, माय कोण राय ना दही बदले, शिलकी घे चेटी घे आकाडी लागी बट दैवत. ही परिस्थिती आहे. महाराज म्हणतात सब पैसो के भाई. महाराज म्हणतात सावध राहा, दारापासून सावध राहा, पत्नीपासून सावधान राहा. आणि तिसरी महत्वाची गोष्ट संततीपासून. ऐका, हे मुद्दे लक्षात ठेवा बरं का. 10 मुद्द्यात कीर्तन थांबवणार आहे. पहिले 4 मुद्दे घेतले, त्याच्यात पुन्हा 6 मुद्दे. हे 10 मुद्दे लक्षात ठेवा. महाराज सावधानतेचा इशारा देतात, बरे सावधान राहावे. सावधान राहा याच्यापासून. महाराजांनी सावधानतेचा इशारा दिलाय. लहानपणी आपल्याला आईवडील सावध करतात, मोठा झाला भाऊ सावधान करतात, शाळेमध्ये गेला शिक्षक सावधान करतात. पण लग्नाच्या बोहल्यावर चढला की ब्राह्मणता त्या शेवटच्या वेळेस सावधान करतो. बस त्याच्या पुढे सावधान आता कोणी करणार नाही बाबा रे तुला. आता तू संसारात पडणारे, गृहस्थ आश्रमात पडणारे, आता तुला कोणी सावधान करणार नाही. म्हणून ब्राह्मणता त्या शेवटचं मंगलाष्टक वरती हात करून म्हणतो, तदेव लग्नम सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे तेंग्री युगस्मरामी शुभमंगल सावधान. हे शेवटचं सावधान ब्राह्मण तात्याचं आहे. त्याच्या पुढे तो म्हणतो तुझं तू पाहता, आता कोणी तुला सावधान करणार? ब्राह्मण तात्यावरती हात करून सांगतो अक्षरशः शेवटच्या मंगलाष्टकला. एक नवर एवढा 1.5 आना म्हणे, तात्या असा वरती हात का बं करा तुम्ही? म्हणे एवढा मोठा हात कर तुला अंगवर पडावशे सावधान. पडे का ना टाका माया, माया टाकान करता एवढी घाई. एका ठिकाणी मी लग्नाला बरं का गोपाल महाराज लग्नाला गेलो होतो. ते नवरदेवाला एवढी घाई, पण नवरीवाला बोलता हुशार, त्याशी नवरी उचलेली नाही. आता नवीन पद्धत सुरू झाली शहरामध्ये. ते नवरीकडचे पोरं असतात ना, ते नवरीला उचलून घेतात. आता ते नवरीला त्याच नाही उचलं, मग नवरदेवाला बी काय साधा का या कंडोला ना, यांनी त्या नवरदेवाला उचललं. आता ती चढाओढ सुरू झाली. त्या उचकायत नवरीले, या नवरदेव उचकायत. तो हार टाकायला जायतो सांग, मग त्या उचकाय देतील लगेच येत असं उचकाडा मग त्या हार हिसका बोसकी करा. मा पहिल्यांदा हार कोण टाकतो? नवरी टाकते ना. ती नवरी हार टाकण्याच्या तयारीमध्ये हिसका बोसकी मा ते तो हार तिने हात नाही निष्ठी ज्ञान बामन नगा पडी. ते काय करो ऐका ना, विठाला विठाला महाराज म्हणतात सावधान राहा संततीपासून. ज्यांच्याकरता आपण ऐका ना, विनोद बाजूला ठेवा. संतती करता आपण साहळाची काढं करतो, रक्ताचं पाणी करतो, रात्रीचा दिवस करतो. कुणासाठी? मुलांसाठीच ना. कुणासाठी करतो? सगळं मुलांसाठी. पण नीट ऐका दादा, मुलं कुठपर्यंत आहेत आपली? मान मेरा कहना नहीं तो पछताएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा. बेटी बेटी क्या करता है, बेटी बेटी क्या करता है, बेटी तेरी एक दिन जमाई ले जाएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा. ए मान मेरा कहना नहीं तो पछताएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा. बेटा बेटा क्या करता है, बेटा बेटा क्या करता है, बेटा तेरा एक दिन बहू का हो जाएगा, जय हो. मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा.
बेटा बेटा क्या करता है बेटा तेरा एक दिन बहू का हो जाएगा. कुणाचा मुलगा कुठपर्यंत तुमचा आहे खरं सांगा ना. एकदा का तो पिवळा झाला त्याच्या डोक्यावर अक्षता पडल्या. कोणाच्या तो कुणाचा तुमले नाही समजत रे. या मंत्राणात बाई ना म्हणे बाप ऍडव्हान्स येतो पोरे. स्वप्ने हे ऐका ना फार मोठा विषय आहे. रक्षाबंधन होतं ना बऱ्याच बाया सासू सासऱ्यापासून वेगळ्या राहणाऱ्या बाया त्या सांगायच्या भावाला राखी बांधण टाइमले भाऊ जाईल सांगेत मन दल्ला दलीचं ध्यान ठेव. हा त्यांना दल्ला दलीचं ध्यान ठेव तू. हे चुकतं आपलंच. बरेच महाराज लोक कीर्तनातून सांगतात. आमचे महाराज लोकांचा धंदा धरला आईवडिलांची सेवा करा आईवडिलांची सेवा करा आईवडिलांना सांभाळा आईवडिलांना सांभाळा. हे सांगणं चुकीचं आहे. मला हे नाही वाटत. आईवडिलांची गाणे म्हणतात आम्ही आमचे बालकीर्तनकारही म्हणतात आई माझी मायेच्या सागर सुंदर म्हणतात आम्ही म्हणतो. पण मी जरा जे आहे ते खरं सांगतो तुम्हाला. याची काही गरज नाही. फक्त एकच सांगायचं काम आहे प्रत्येकाने आपले सासू सासरे घरी आणून ठेवा. कुठे वृद्धाश्रमाची गरज पडणार. ऐकता ना तुम्ही. हे आईवडिलांची सेवा करण्याचं काम कोणाचं आहे. प्रत्येक मुलीचं आहे. मुलीने जर आईवडिलांची सेवा केली तुझ्या आईवडिलांची तुला सेवा करायची वाटते मग त्याच्या आईवडिलांचं काय. ऐकताय ना हे आपलं कुठेतरी चुकतं आहे. आईवडिलांची सेवा केली पाहिजे खरी गोष्ट आहे. आईवडिलांनी मुलांना संस्कार लावले पाहिजे. कर्म करे तो क्यों डरे कर्म करके पछताए बीज बोवे बबूल का तो आम कहां से खाए. एक सांगू दादा जसं पेराल तसं उगवेल. ज्याच्या जीवनात अजिबात धर्म नाहीये धर्म संस्कृती नाहीये ज्याच्या जीवनात धर्माने वागणं नाही त्याची मुलं काय सांभाळतील. धर्माने आचरण केलं पाहिजे ना अगोदर. आता हे मुलं मागे उभे आहेत बघा. यांच्या आई वडिलांचा सपोर्ट आहे म्हणून ते मागे उभे आहेत. घरातून सपोर्ट आहे मुलांना म्हणून तर स्टेजवर उभे आहेत ते. घरातून सपोर्ट आहे म्हणून तर माडकरी होतात मुलं. महाराजांनी सांगितलं आम्ही भरपूर प्रयत्न केले. 170 मुलं क्लास सुरू केला होता महाराज भीमराव महाराज येणार. याला ह्याची गरज ही संस्कारांची गरज आहे. घरातून वातावरण असेल आणि त्यासाठी तुमचं काम येते. कारण वारकरी संप्रदायामध्ये आलेला कुठलाही माणूस तो पुढे उज्ज्वल होतो. त्याच्या जीवनामध्ये प्रगती. हा वारकरी संप्रदाय असाच वाटतोय का. हे परमार्थामध्ये बघा हे मुलं उभी आहेत ना इथे बसलेले पालकांना सांगणार पुढच्या वर्षाच्या सप्त्याला ही मुलं उभी राहिली पाहिजे आणि यांना प्रत्येकाला ड्रेस आला पाहिजे. असं जीन्स पॅन्टवर नाही वारकरी पोशाखात उभे राहिले पाहिजे. याची काळजी घ्यायचं काम तुमचं आहे. गणपैसा खर्च करता तुम्ही ड्रेस घ्याल काय फरक पडणार. एक चांगला पांढरा ड्रेस कसं दिसेल सुंदर डेकोरेशन पण आणि लक्ष द्यावं. संप्रदायासारखा हा मार्ग आहे मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य बाहेर चालली ऐसा. हो परमार्थ फार उच्च कोटीचं साधन आहे. महाराज म्हटलं सावधान राहा. संततीपासून सावधान राहा. मुलांना चांगले संस्कार लावा. संपत्तीपासून सावधान राहा. संततीपासून सावधान राहा. संगिनीपासून म्हणजे दारापत्नीपासून सावधान राहा. चौथी महत्वाची गोष्ट समाजापासून सावधान राहा. समाज कधीही तुम्हाला भक्तीला प्रतिपादन करणार नाही. समाज भक्ती करणाऱ्याला त्रास देतो. भक्ती करणारा त्रास कोण देतो. समाज. सगळ्या संतांचा छळ केला कोणी केला. समाजाच्या लोकांनी. संत मीराबाईंना विषाचा प्याला दिला कोणी दिला. लोग कहे मीरा भैरे भावरी बाप कहे कुलनासी पग घुंगरू बांध मेरा नाची रे पग घुंगरू बांध मेरा नाची रे पग घुंगरू बांध मेरा नाची रे. मैं तो अपने नारायण की हो गया पैदा फिर पग घुंगरू बांध मेरा नाची रे. विष का प्याला